नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या आणि ऐतिहासिक घडामोडीबद्दल। भारत आणि पाकिस्तान दोन शेजारी देश ज्यांच्यातील तणाव हा कोणतीही छोटी बातमी राहिलेली नाही। पण आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून एक मोठा निर्णय लागू झाला। दोन्ही देशांनी तात्काळ युद्ध विराम करण्याचं ठरवलेलं आहे। आज दुपारी 3:35 वाजता पाकिस्तानचे DGMO यांनी भारताचे DGMO यांना कॉल केला होता। दोघांनीही सहमतीने संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमिनीवरून, आकाशातून आणि समुद्रातून होणारी लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी ही माहिती दिली आणि सांगितलं दोन्ही देशाचे DGMO पुन्हा 12 मे रोजी संपर्क साधणार आहेत। एस जयशंकर यांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितलं, भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधीवर समजूत काढलेली आहे, पण एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केली, भारताचा दहशतवाद विरुद्धचा लढा यापुढेही चालूच राहणार आहे। मोदीच्या पार्श्वभूमीवर एक आश्चर्यजनक प्रतिक्रिया अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। ट्रूथ सोशल मीडियावर त्यांनी लिहिलं की ही शस्त्रबंदी अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेली आहे आणि दोन्ही देशांनी शहाणपण आणि बुद्धिमत्ता दाखवलेली आहे। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सुद्धा सांगितले की गेल्या 48 तासात त्यांनी आणि उपराष्ट्र वान्स यांनी भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांशी थेट संवाद साधला। नरेंद्र मोदी, शरीफ, जयशंकर, आसिम मुनीर, डोभाल आणि इतर सर्वांशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला। शेवटी भारत सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केले की ही चर्चा कोणत्याही तिसऱ्या देशाच्या दबावाखाली नव्हती, तर दोन्ही देशांनी थेट एकमेकाशी संवाद साधून हे पाऊल उचललं। आता पाहावं लागेल की ही शस्त्रबंदी किती काळ टिकते। आता ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण घडामोडीबद्दल बोलायला।